सर्व लाडक्या बहिणींना पुढचा 1500 रुपयाचा हप्ता येण्याकरता आता ई-के.वाय.सी करणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे। आणि ही ई-के.वाय.सी कशाप्रकारे ऑनलाईन करायची आहे, मोबाईलमधनं किंवा कम्प्युटरमधनं, याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपले सरकारी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर। या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या। त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। चला तर पाहूयात लाडक्या बहिणीची ई-के.वाय.सी घर बसल्या कशा प्रकारे करायची आहे त्याबद्दल सविस्तर माहिती। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती लाडकी बहीण योजना असं एंटर करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पहिलीच वेबसाईट घ्यायची आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे। वेबसाईटची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून देखील आपण या वेबसाईटवरती जाऊ शकता। तर आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। हे ऑप्शन आता कालच या ठिकाणी रात्रीमध्ये ॲड झालेलं आहे। तर आपल्याला ई-के.वाय.सी करण्यासाठी आपल्याला इथंच क्लिक करावं लागणार आहे। तर ई-के.वाय.सी करण्यासाठी आपण इथं क्लिक करून घेणार आहोत। त्यानंतर जी लाडकी बहीण असेल त्या लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात आलेला आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी सहमत आहे हे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपल्याला संमती द्यायची आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। लगेचच आपल्या आधारला जो मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईलवरती एक OTP येईल। तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यावा लागेल। OTP यायला आपल्याला थोडा वेळ लागेल, एक दोनदा आपल्याला या ठिकाणी एरर दाखवेल अनेबल टू सेंड OTP। तर याला काही घाबरायचं नाही, आपल्याला या ठिकाणी आपल्याला पुन्हा OTP पाठवा या बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवरती जो OTP आलेला आहे तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करून घ्यायचा आहे आणि सबमिट करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला आलेला OTP हा सबमिट करून घ्यायचा आहे। OTP सबमिट व्हायला थोडासा वेळ लागत आहे, साईट स्लो असल्यामुळे, त्यामुळे थोडीशी आपण वाट पाहायची आहे। लाडक्या बहिणीच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर या ठिकाणी मागितलेला आहे, तर तो आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि पुढे दिलेला जो कॅप्चर कोड आहे तो जसाच्या तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि मी सहमत आहे या बटनावरती क्लिक करून आपल्याला संमती द्यायची आहे की वडिलांच्या किंवा पतीच्या आधार कार्डला माझी ही ई-के.वाय.सी करण्याकरता मी सहमत आहे, त्याबद्दलची संमती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। आणि वडिलाच्या किंवा पतीच्या मोबाईल क्रमांकावरती OTP पाठवण्यास आपल्याला OTP पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर जो मोबाईल क्रमांक लिंक असेल आधार कार्डला त्यावरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकून आपला OTP हा सबमिट करून घ्यायचा आहे। एखाद्या वेळेला OTP हा आपल्याला उशिरा येतो तर थोडीशी वाट पाहायची आहे आणि आलेला OTP या ठिकाणी टाकून आपली माहिती ही सबमिट करायची आहे। त्यानंतर वडिलाचे किंवा पतीचे नाव आपल्याला या ठिकाणी दर्शवण्यात येईल आणि त्यानंतर जात प्रवर्ग, जो लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग आहे, SC आहे, ST आहे, OBC आहे की विशेष मागास वर्ग आहे, ते यामधनं आपल्याला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर एक महत्त्वाची सूचना आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेलं आहे की आपल्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरीवर किंवा निमसरकारी नोकरीवरती आहे काय, असेल तर होय करायचं आहे, नसेल तर नाही करायचं आहे आपल्याला। असेल तर शक्यतोपर्यंत या योजनेचा लाभ त्याला मिळत नाही, त्याच्यामुळे मधील जर कोणी असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा नाही आहे। त्यानंतर महत्त्वाची दुसरी सूचना या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे की माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे काय, तर होयवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर सदर माहिती खरी आहे यावरती आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपली माहिती सबमिट करायची आहे। माहिती सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला मेसेज दाखवण्यात येईल, सक्सेस तुमची ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा मेसेज आपल्याला दाखवेल। तर आपली ई-के.वाय.सी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।